बातमींच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। कुर्ला बस अपघातातील ड्रायव्हर संजय मोरेकडे इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कंत्राटी पद्धतीवर 1 डिसेंबरला रुजू झालेल्या संजय मोरेकडे ऑटोमॅटिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय कुर्ला अपघात प्रकरणातली। मात्र त्याच्या हातात थेट इलेक्ट्रिक बसचं स्टीअरिंग देण्यात आलं होतं आणि संजय मोरेनेही बसचा अंदाज न घेता बस आगाराच्या बाहेर काढली। त्यामुळेच बस चालकाचं नियंत्रण सुटल्याचं आता सांगितलं जातंय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कुठलाही अनुभव मोरेकडे नव्हता आणि तरी देखील त्याने ती बस हातात घेतली होती। त्याच्या हातात ती बस देण्यात आली होती। तर संजय मोरे 1 डिसेंबर रोजी कंत्राटी पद्धतीवर रुजू झाला होता। अपघाताआधी काय घडलं आपण पाहतोय। रुजू झाल्यानंतर चालकाला कोणतंही प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं। 9 दिवसात संजय मोरेने 4 वेळा मॅन्युअल गिअरची गाडी चालवली होती। तर 9 तारखेला दुपारी 2 वाजता संजय मोरे ड्युटीवर हजर होता। 9 डिसेंबरला 4 वाजता मॅन्युअल बस घेऊन तो रवाना झाला। तर मॅन्युअल गिअरची बस घेऊन पुन्हा तो आगारात आला। 7:45 म्हणजे 7:45 कुर्ला डेपोमध्ये तो दाखल झाला। ड्युटीवर जाताना संजय मोरेला ऑटोमॅटिक बस देण्यात आली। इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव संजय मोरेकडे नव्हता। बस चालवण्याचं प्रशिक्षण नसताना देखील बस त्याने बाहेर काढली। तर आपण पाहतोय पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद देखील साधलेला आहे। इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीमध्ये आहे। बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचं समोर आलंय। या क्षणाची दुसरी अपडेट आपण पाहतोय। इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास बस पुढे जात नाही असा तज्ञांनी दावा केलाय। बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था देखील आहे। त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा हा खोटा असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे।